8 चेंडू फेस केलेत आणि 22 धाबा कुठून काढल्यात आणि गोलंदाजी करत असताना मात्र 3 धाबा देऊन 1 विकेट मात्र त्याचा नावावरती देखील राहिला. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मैदानाच्या आतमध्ये जायचं पलसदरी टीम. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आनंद वाघमारे ठरलाय. तर मी विनंती करतोय रमेश देशमुख यांना की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र द्यायची. चला बोलूया मॅच कडे. नक्की 7च्या दिवसातली शेवटची मॅच अर्थातच 5वी मॅच आपला भेटीस येते. नर्सरीवाडी टीम आणि त्याच्या विपक्षात असेल पलसदरी ठाकूरवाडी बी टीम. नक्कीच पलसदरी ठाकूरवाडी ए टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु 20 तारखेला पाहायला मिळेल. तर मी विनंती करतोय दादू दरेकर आपण इथे उपस्थित आहात. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला देखील सन्मान केला जाईल. नक्कीच प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा इथे मान सन्मान करणं मध्ये आयोजकांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडताना आपण पाहतोय मनोज झोरे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय प्रकाश पवार. बॅट्समन उमेश आणि भरत स्ट्राइकला भरत आणि उमेश. काय मला काय माहिती. या स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थानं मनोज जोरे असतील, प्रकाश पवार असतील, तुकाराम इलम असतील, रवी वाघमारे देखील असतील, किरण पवार आणि यशवंत पवार देखील, मच्छिंद्र वाघमारे आणि मुकेश मुगडा देखील या आयोजकातील एक मोलाचा हिरा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि नारायण उगडा 2 नंबरला. नक्कीच दोन्ही वर्णे ठाकूरवाडे टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे इथे मात्र भरत आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आकाशाला कवच निघालणारा येतोय भरतचा बाट मधून मोठा तडाखा षटकार. जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर गणेश देशमुख दादा यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र पहिला चेंडूवरती भरत उघडाना ठोकलाय षटकार. दुसरा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. इथे गोलंदाजाने कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं. जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती मोठा तडाखा जरूर आला परंतु गोलंदाज चालाक पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय अजय नर्सरीवाडी टीमचा एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. T1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर दादू दरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं देखील पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र बॉलिंग स्वीप मात्र फटका खेचला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाला परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही या चेंडूवरती. एका धावेनं धावफलकावरती धावा लागला जातील. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच आता नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पलसदरी ठाकूरवाडीचा टीमचा
एक हिरा मात्र आपण पाहतोय. उमेश पिरकर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजय आपण पाहतोय पॉवर प्लेस पहिलं षटक मात्र हाताळताना पहिल्या चेंडूवरती प्रार जरूर केला. यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्टायलिश प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे आणि स्टायलिश फटका देखील त्याचा बाट मधून आलाय. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच जर उमेश पिरकरचा जर विचार केला तर विस्फोटक फलंदाज आहे खऱ्या अर्थानं. कलोत्याचे टुर्नामेंट मध्ये काय आक्रमक बॅटिंग केली होती. तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना बॉलिंग स्वीप पटका आपण पाहिला आणि चौकारासाठी चेंडू मात्र गेलाय. यावेळेस आडवा बाटना फटकाला जवाब पाहायला मिळतोय परंतु प्रोटेक्शन मात्र तैनात केलं जात आहे त्या दिशेनं. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धाब्यानं धावफलकावरती धावा लागला जातील. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत जर पाहिल्या तर 5 चेंडूची इथून फेकी झाली. अजय या गोलंदाजाची 12 धावा खर्च केल्यात. नक्कीच दोन्ही फलंदाजाचा बाट मधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. भरतचा बाट मधून षटकार पाहिला आणि उमेश पिरकरचा बाट मधून देखील चौकार पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आपल्या पाहू शकाल. यावेळेस मात्र आडवा बाटना फटका खेचायचा होता परंतु शरीराष्टीवरती जाऊन चेंडू आदळला आणि सरळ डॉट चेंडूची सांगता झाली. नक्कीच पहिला षटक इथे कंप्लीट झालाय. P1 चं पहिलं षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच P1 चं पहिलं षटक होतं. इथून 2 मोठे फटके जरूर आले परंतु तिथून मात्र गोलंदाजाने कमबॅक केला. अजय गोलंदाज आपण पाहतोय. अजय देखील जाणतोय 2 मोठे फटके जरूर आले परंतु तिथून मात्र कमबॅक करायचंय मला. ते मात्र करून दाखवलंय आपल्या गोलंदाजीतून. तर चला टीम मीटिंग नकोय. नर्सरीवाडी टीम आपण प्रत्येक एका षटकामागे 5 मिनिटाचा मात्र अवधी द्यायचा आहे. पण ताकीद जरूर द्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नर्सरीवाडी टीम अजूनही जर पाहिला तर 18 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कितीपर्यंत मजल मारेल. पल्लसदरी ठाकूरवाडी टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. तर दुसरा षटकाला मात्र इथे सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरा षटक मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. नरेशला आपण पाहू शकाल. नक्कीच नरेशच्या खांद्यावरती मात्र जिम्मेदारी सोपवली. खऱ्या अर्थानं 12 धावा पहिल्या षटकामध्ये आला. इथून मात्र कमबॅक करावा लागेल नर्सरीवाडी टीमला. परंतु पल्लसदरी ठाकूरवाडी टीम सुद्धा कमी नाहीये खऱ्या अर्थानं. यंदाच्या अंगाम मात्र अक्षरशः गाजून सोडलाय या पल्लसदरी टीमला. आणि इथे पल्लसदरी टीम बॅटिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती. बी टीम जरूर आहे परंतु त्याच्यामध्ये देखील ताकद मात्र ठासून भरल्या. इथे मात्र आडवा बाट फटका खेचायचा होता परंतु बाट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगता होती. उमेश आपण पाहतोय थोडासा प्रॅक्टिस पासून थोडासा दूरवरती आहे परंतु नक्कीच प्रॅक्टिस मधून थोडासा दूर आहे म्हणून मोठ्या टीम मध्ये थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रॅक्टिस नसली तरी काय झालं माझ्या मनगटात ताकद देखील आहे. इथे मिड विकेट मात्र क्लिअर केली. आलाय उमेश पिरकरचा बाट मधून मोठा तडाखा षटकार. नक्की जसा मी उमेश पिरकरचा उल्लेख केला तसा मात्र त्याचा मनगटातली ताकद मात्र इथे दाखवत असताना उमेश पिरकर. नेक्स्ट बॉल इथे मात्र सुरेख चेंडू होता त्याला फक्त दिशा दिल्या. पॉइंट रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय.
एक धाव मात्र कंप्लीट केली. जसा नक्कीच एक धाब्यानं धावफलकाचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या 19 या आकड्यावरती. नक्कीच जसा षटकार आला तसा दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्ट्राईक रोटेट केली. नक्कीच उमेश देखील जाणतोय प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं थोडंसं अवघड आहे. तेच करत असताना आता भरत आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. भरत देखील बराचसा क्रिकेट खेळून आपण पाहतोय, त्याला देखील अनुभव देखील आहे. बराचसा क्रिकेट खेळला या खेळाडूंना आणि त्याच्या मनगटातली ताकद खऱ्या अर्थानं आता धावत असताना पहिला चेंडू मात्र सुरेख खेचला होता षटकारासाठी. तिथून आता आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आणि आता स्ट्राईक एंड वरती भरत उघडा. इथे मात्र आडवा बाटना फटका खेचायचा होता परंतु दिशा मात्र खराब पाहायला मिळते. इथे संजय वाघमारे सर इथे आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इथे खराब चेंडू आहे. आव्हांतर धाव मात्र मिळली जाते. 20 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल पलसदरी टाकरवाडी बी टीमची. या वेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका खेचायचा होता परंतु नक्कीच चेंडू मात्र इष्टांच्या वरून मात्र ट्रॅव्हल झालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दाट चेंडूची इथून सांगता होती. आज जर विचार केला तर पलसदरी टीमचे बरेचसे प्रेक्षक मात्र इथे उपस्थित आहेत. नक्कीच पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या टीमच्या गावाचे पाठीराखे येत आहेत ना तेव्हा तेव्हा आपल्या टीम मात्र इथे बाटर मैदानाचा आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच सुनील होला. नक्कीच हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. गतवर्षी जर विचार केला तर अक्षरशः मात्र या खेळाडूंना गाजवून सोडला होता परंतु या वर्षी मात्र थोडासा प्रॅक्टिस मुळे थोडासा दूरवरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्याचा मनगटात ताकद आहे चेंडू सीमा पार धाडण्याची. तो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊनचा फलंदाज सुनील होला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दुधारी तलवार आपल्याला पाहायला मिळते परंतु षटक क्रमांक दुसरं मात्र इथे कंप्लीट झालाय. आणि धावफलकाचा जर विचार केला तर 20 धावा धावफलकावरती म्हणजे जर विचार केला ना तर 10.00च्या सरासरीनं पलसदरी टाकरवाडी टीम मात्र इथे चालतीये. कारण 20 धावा धावफलकावरती इथे पाण्याची मागणी केली जातीये. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जायचा आहे तर तोपर्यंत देतोय डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. थोडंसा लक्ष द्यायचं आहे. नंतर दादा आमच्याकडे देखील लक्ष द्या. नक्कीच दादू दरेकर यांचा सत्कार मात्र अनिकेत माबदी यांनी करावा. चला या स्पर्धेचा मात्र उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र सत्कार करायचा आहे. प्रत्येक मान्यवरांचा करताना सत्कार केला जाईल कारण आयोजन देखील
सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला मात्र मोठ्या प्लॅटफॉर्म वरती कसं येईल हे मात्र आयोजकांना मात्र इथे सत्यात उतरवलंय. कारण कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इथे बाईक आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द सिरीज साठी. शेवटच्या दिवशी मात्र मोठा थरार इथे रंगला जाईल. मोठे मोठे हिरे मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतील. आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट करायची आहे. इथे मात्र तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिला तर उमेश आलाय आणि स्ट्राईक वरती देखील उमेशला आपण पाहू शकाल. नक्कीच उमेशचा बॅट मधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. तो स्ट्राईक एंड वरती. आता उमेश टू उमेश. नक्कीच कोणता उमेश कोणावरती भारी पडेल हे देखील मात्र पाहावं लागेल. कारण उमेश देखील आता सलामीसाठी आला होता. तो देखील सेट झाला असेल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका लॉफ्ट करायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होती. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील. कारण पलस जरी ठाकूरवाडीचा विचार केला तर बरेचसे खेळाडू मात्र आपण पाहतोय बॅटिंगचं मात्र भरणं आहे. यावेळेस स्लोवर फुलटॉस चेंडू होता परंतु पुन्हा एकदा मिस केला जातोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा. थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव खऱ्या अर्थानं दिसतोय उमेश पिरकर वरती. कारण कामाच्या बेतानं तो नक्कीच काम आणि घर बघतोय. थोडंसं प्रॅक्टिस वरती दुर्लभ आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून फटका खेचायचा होता. बॅक टू बॅक तिसरा चेंडू मात्र निर्धाव केलाय उमेश पिरकर. नक्कीच उमेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. उमेश मात्र इथे हावी ठरला जातोय. नर्सरीवाडी टीमचा हा गोलंदाज नक्कीच उमेशला मात्र इथे थांबवण्याचा काम मात्र केलाय. इथे सुनीलनं मात्र उमेशला कान मंत्र दिलाय आणि कशा प्रकारचं खेळायचा या गोलंदाजाला. इथे मात्र उंची जास्त लांबी कमी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल कॅरी केलाय आणि धक्का क्रमांक दुसरा बसलाय पलसदरी ठाकूरवाडी. नक्कीच न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. पलसदरी ठाकूरवाडीचा डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्याची ओळख आहे तोच आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती गव्हर्नाथ वाघ. 3 षटकार जर ठोकले तर गणेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस पुढे सरसावून फटका खेचलाय. इथे प्रोटेक्शन मात्र तैनात केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा कॉल दिला जातोय परंतु अखेरच्या क्षणाला मात्र गव्हर्नाथनं थांबवलंय सुनीलला. इथून 2 धावांना धावफलकाचा जर विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. नक्कीच उमेशचं मात्र कौतुक करावं लागेल कारण 4 चेंडू मात्र त्यानं निर्धाव फेकलेत. एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 22 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. 17 चेंडूचा खेळ इथून कंप्लीट झालाय. 22 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावून फटका खेचलाय पॉइंट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. नक्कीच थोडासा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. उलकावणी जरूर दिली परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही या चेंडूवरती. षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर जाऊन पोहोचले पलसदरी टीम 24 या आकड्यावरती. आता शेवटचा षटक इथून शिल्लक असेल. नक्कीच जर पाहायला 35 ते 40 धाब्याचा टार्गेट इथून रसावा लागेल कारण नर्सरीवाडी टीम सुद्धा एक बलाढ्य टीम आहे खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नर्सरीवाडी टीम
नक्कीच सेकंड राऊंड मात्र 3 षटकाचा खेळवला जाईल असा आयोजकांचा निर्णय मात्र माझा परत पोहोचतोय आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सेकंड राऊंड 3 षटकांचा सामना आणि जर पाहिला तर शेवटचं मॅच खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती पाहू शकाल पलसदरी टाकरुवाडी टीमच्या 18 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. आता शेवटचा षटक इथून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय समीरला आपण पाहू शकाल. नक्कीच पहिला चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. अवांतर धाव मात्र इथे मिळली जाते पलसदरी टाकरुवाडी टीमला. 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील कारण सुनील सारखा फलंदाज आपण पाहतोय. गव्हर्नाथ वाघ देखील विस्फोटक फलंदाज आहे. इथे आडवा बाटना फटका खेचायचा होता परंतु फुटवर्क आपल्याला पाहत नाही. कारण जर विचार केला तर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. कारण विचार केला तर क्रिकेट मध्ये फुटवर्क जर असला तर कोणताही चेंडू तुम्ही सीमारेखा दाडू शकतात. पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता तिथून मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय. डॉट चेंडू फेकलाय. इथे पुन्हा एकदा आडवा बाटना फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि तू मे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खराब पैकी पाहायला मिळते. नक्कीच दुसरी धाव कंप्लीट झाली अशी परंतु कॉल गव्हर्नाथ वाघ न दिला की मी मारू शकतो. नक्कीच एकच धाव मात्र कंप्लीट झाली या चेंडूवरती. 26 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर पाहिला तर 4 चेंडूची फेकी बाकी आहे. गव्हर्नाथ वाघ आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती. या 4 चेंडूवरती मात्र मोठे फटके खेचावे लागतील. एखादा मोठा फटका आला तर पलसदरी टीम चांगल्या टार्गेट वरती जाऊन पोहोचेल परंतु तो फटका येणार का गव्हर्नाथचा बाट मधून. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतोय आणि एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. नक्कीच इथे साधा सोपा झेल होता परंतु तो जमिनीला दान झाला आणि त्याचा फायदा मात्र पलसदरी टीमला मिळतोय. 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. 2 धाव्याने धावफलकाचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल पलसदरी टाकरवाडी टीमच्या लागल्या जात आहेत. नक्कीच इथे लोवर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे पलसदरीसाठी परंतु तो फटका येत नाही खऱ्या अर्थानं. बाटर आपण पाहतोय सुनील आणि त्याच्या जोडीला गव्हर्नाथ वाघ आपण पाहतोय. गव्हर्नाथचा बाट मध्ये जी ताकद आहे मोठे फटके मारण्याची परंतु यावेळेस पुढे सरसावून चेंडू मात्र खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाव्याने धावफलकाचा जर विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. अरे ना जर पाहिला तर टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. या चेंडूवरती सीमा पार धाडावा लागेल. गव्हर्नाथ वाघ आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र पुढे सरसावून चेंडू मात्र खेळायचा होता परंतु चेंडू मात्र पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि पहिल्या इनिंगचा इथे खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावेचा जर विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर जर पाहिला तर वरने टीमला इथे बाय मिळते. हाई स्कोर आपल्याला पाहायला मिळाला वरने टीमचा. 57 धाव्याचा टार्गेट रचलं होतं वरने टीमना आणि त्याला मात्र दादू दरेकर यांचा सत्कार मात्र केला जातोय.
अनिकेत अनिकेत मापदे यांच्या हस्ते मात्र आज सत्कार केला जाईल. नेक्स्ट मॅच आपला भेटीस येईल सारंग आणि कोण सारंग आणि वाबरले पाले दोन्ही टीमचा कर्णधार कृपया टॉस साठी यायचा आहे. आणि यामधून जी टीम विन होईल ती मात्र विराणी सोबत भिडत देईल. कोणती टीम मात्र दुसऱ्या फेरीत दाखल होईल याच्यावरती मात्र देखील लक्ष लागावं. नक्कीच आमच्या बर्ने गावच्या महिला मंडळ माय भगिनी त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे आल्यात. त्यांचं देखील आयोजकांकडून सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. 30 धाबा धावफलकावरती 31 धाब्याचं टार्गेट मात्र रचलं गेलंय. चला सारंग टीमचा कर्णधार आणि वावरले पाली टीमचा कर्णधार कृपया टॉस साठी यायचं आहे. सारंग टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. रवी वाघमारे यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. एक आयोजकाची भूमिका देखील पार पाडताना आपल्याला दिसत आहे. शेवटच्या दिवशी राऊंड मारू आपण गाडीचा. बॅटर लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. नर्सरीवाडी टीम आपल्या सलामीची जोड साखळी दाखल करायची आहे. कारण पलसधरी टीमनं मात्र क्षेत्ररक्षण सजून घेतलाय. 30 धाबा मात्र कुठून काढल्यात पहिल्या इनिंग मध्ये आणि 31 धाब्याचा टार्गेट मात्र सेट केलाय नर्सरीवाडी टीम समोर. नक्कीच त्या नक्कीच ते डिफेन्स करण्याची ताकद देखील या पलसधरी टीम मध्ये आहे. कारण गोलंदाजाचं भरणं आपल्याला पाहायला मिळतोय पलसधरी ठाकूरवाडी टीमचा. आणि नर्सरीवाडी टीम देखील कमी नाही आहे. फलंदाजीचं भरणं देखील या टीम मध्ये आहे. तर फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानात रवाना झाली आहे. समीर आणि त्याच्या जोडीला दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो आहे. 3 वाजेस्तोवर आपल्याला स्पर्धा उरकायची. 3 वाजेस्तोवर स्पर्धा उरकायची आपल्याला फास्ट केला. चला मॅचला सुरुवात करायची. एका साइडला नर्सरीवाडी टीम आणि एका साइडला पलसधरी ठाकूरवाडी बी टीम. चला मॅच होते 1. पहिला चेंडू सुमित वाघ एक तेज रफ्तार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं युवा गोलंदाज आहे. खरा विचार केला तर पहिला चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळालाय. सुमित वाघ यंगस्टर आहे. पेस आपल्याला पाहायला मिळतोय. एक रफ्तार का राजा म्हणून ज्याची ओळख आहे. आणि इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये येतोय. षटकार नक्कीच पहिला चेंडू डॉट फेकला
आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. षटकार आलाय दिलीपच्या बॅट मधून. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. सुमित वाघ आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच युवा गोलंदाज आहे, याच्यामध्ये क्षमता आहे. नक्कीच सामना कोणत्याही किती अडचणीत असव तो मात्र खुला. यावेळेस आडवा बाट ना झेलची संधी आणि झेल मात्र कंप्लीट केलाय. सागर सांबरी मात्र इथे उपस्थित होता आणि त्यांनी कोण राहुलला आपण पाहू शकाल. नक्कीच दिलीपना षटकार जरूर मारला, परंतु इतका जवाब पत्थर से दिला गोलंदाज सुमित वाघना. त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. षटकार जरूर आला. 6 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय नर्सरीवाडी टीमच्या. यावेळेस आडवा बाटना फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. चेंडू मात्र सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. नक्कीच P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं P1च्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय नर्सरीवाडी टीमचे फलंदाज. षटकार आल्यानंतर चौकार. इथे अपट्रॅकर चेंडू होता, परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाही. नक्कीच षटक क्रमांक इथे पहिला कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा लागला जातील. 10 धावा धावफलकावरती. नक्कीच चौकार आला आणि शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल नर्सरीवाडी टीमच्या. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडू आणि 20 धाब्याची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. पलसदरी टीम दहा धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 21 धाब्याची गरज. दिनेश सांबरी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. हा देखील युवा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं यंगस्टरला संधी दिली जाते पलसदरी टाकरवाडी टीमची. जर विचार केला तर पलसदरी टाकरवाडी हे टीम आपल्याला 20 तारखेला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र इथे पॉइंट रिजन मध्ये खेचलाय, परंतु इतके ताकद नाही. इथे रनआउटचा विकेट आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. कलेक्शन सुंदर पाहायला मिळाला. भरत उघडाचा इथून 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. 12 धावा धावफलकावरती लागला जातील नर्सरीवाडी टीमच्या. नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल. खऱ्या अर्थानं दिनेशला मात्र इथे कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील, कारण आपल्या टीमला मात्र इथे विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धाव मात्र इथे मिळली जाते नर्सरीवाडी टीमच्या. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच दिनेश शेवरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. कर्णधारानं मात्र त्याच्यावरती विश्वास दाखवला होता, परंतु थोडासाच विश्वासामध्ये थोडंसं चुकी पाहायला मिळते. यावेळेस झेलची संधी आणि झेल कंप्लीट केलाय. पंकज होला तिथे उपस्थित होता आणि तो देखील सुरेख खेळाडू आहे. त्यानं कंप्लीट केली आहे झेल.
तांबरी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच अशा प्रकारचे जर चुका केल्या तर आपल्याला मात्र घरचा रस्ता परतावा लागेल. दिनेश सारखा गोलंदाज मात्र इथे चुका करतोय. या चुका मात्र मागण्या पडतील कारण 31 धावेचा टार्गेट तुम्ही सेट केलंय आणि आतापर्यंत जर पाहिला तर नर्सरीवाडी टीम मात्र जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर 16 धावेची गरज. फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु फ्रीडच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. इथून खंबा केलाय. अशाच प्रकारचं चेंडू मात्र जर हाताळले ना तर टीम मात्र आपली मजबूत स्थितीमध्ये जाऊन टेपेल. कारण जर जितक्या धाबा येतील तितका दडपण मात्र पलसदरी टीम वरती पाहायला मिळेल. परंतु नर्सरवाडी टीम मात्र इथे चुका करणार नाही. या वेळेस बॅटचा स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये सेफ झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि एकवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 10 धावसंख्येची गरज. नक्कीच 21 लॉस ऑफ 2 विकेट. नर्सरीवाडी टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे दिनेश वरती हल्ला चढवला जात आहे. खराब कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज दिनेश सांभरीची. इथे पुन्हा एकदा जेलची संधी परंतु थोडीशी चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. इथे जेल मात्र कॅरी करायचा होता परंतु नक्की चौकार आलाय. नक्कीच थोडीशी चुकी पाहायला मिळते. अशा प्रकारच्या चुका आपल्याला घरी वाट दाखवतील. इथे पुन्हा एकदा चौकार. डीजे 2 धावसंख्येची गरज. इथे दिनेश वरती जो विश्वास दाखवला होता तो मात्र कुठेतरी खराब पाहायला मिळतोय. 19 धावा खर्च केलाय गोलंदाजानं. नक्कीच 4 वारता प्रॅक्टिसला उतरतोय परंतु ती प्रॅक्टिस आता आपल्याला कुठेतरी घरचा रस्ता परतावाच्या दिशेनं मात्र पाहायला मिळते. थोडीशी अजूनही मेहनत करावी लागेल. अजूनही 2 धावसंख्येची गरज. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय भरत उघडा. नक्कीच हा देखील चांगला गोलंदाज आहे परंतु सामना मात्र खुल्ला केलाय दिनेश सांभरीनं. 19 धावा खर्च केल्यात आणि सुमितनं 10 धावा खर्च केल्यात. म्हणजेच जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती. इथे पहिला चेंडू आणि हा बैल मुझे मार. चेंडू मात्र सीमा पार. विजयी चौकार.